तब्बल 9 वर्षानंतर विहिरगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी. युवकांनी मागितला विकास कामांचा हिशोब. लाखांदूर तालुक्यातील विहिरगाव गट ग्रामपंचायतीमध्ये विहिरगाव, टेंभरी आणि आवळी या 3 गावांचा समावेश आहे. विविध समस्या आणि विकास कामांबाबत चर्चेत असलेल्या या ग्रामपंचायतीची तब्बल 9 वर्षानंतर ग्रामसभा पार पडली. 14 ऑगस्ट 2026 रोजी झालेली ही ग्रामसभा युवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम सन 2012 मध्ये झाले. मात्र त्यानंतर आवश्यक रंगरंगोटी झालेली नसून पावसाळ्यात इमारतीत पाणी गळत असल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला. ग्रामसभेला अपेक्षित संख्येने ग्रामस्थ उपस्थित न राहिल्याने अनेकदा कोरम पूर्ण होत नव्हता. त्यामुळे ग्रामसभा तहकूब करण्याची वेळ येत होती. सुमारे 9 वर्षांपूर्वी कोरम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभा झाली होती. त्यानंतर नियमित ग्रामसभा होऊ शकली नसल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आला. दरम्यान टेंभरी आणि विहिरगाव येथील युवकांनी एकत्र येत गावातील विविध विकास कामांची माहिती व संबंधित कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर विकास कामांबाबत अनियमिततेचा संशय व्यक्त करत युवक मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित राहिले. विशेष म्हणजे यावेळी ग्रामसभेचा कोरमही पूर्ण झाला. ग्रामसभेला सरपंच आशा मेश्राम, उपसरपंच निखिल बगमारे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ ढोरे आणि सेवकराम अलोने उपस्थित होते, तर इतर 4 सदस्य गैरहजर होते. ग्रामविकास अधिकारी महेंद्र लांजेवार यांनी निर्धारित विषयांवर चर्चा केल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर चर्चा सुरू झाली. यावेळी युवकांनी ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा लेखाजोखा आणि खर्चाचा हिशोब जाणून घेण्यासाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. विकास कामांसाठी मंजूर निधी, प्रत्यक्ष झालेली कामे, त्यावरील खर्च तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत युवकांनी थेट प्रश्न उपस्थित केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना ग्रामसभेत वाचा फुटल्याने विहिरगावची ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली आहे. युवकांच्या एकजुटीमुळे तब्बल 9 वर्षांनंतर ग्रामसभा पार पडली असून विकास कामांतील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होणार का, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.